हरे कृष्ण. आपण अध्ययन करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय क्रमांक 16. अध्यायाचं नाव आहे दैवासुर संपद विभाग योग. दैवी आणि आसुरी स्वभाव. आणि श्लोक संख्या आहे 6. कृपया माझ्या मागे म्हणा. भूत सर्गो सृष्टजी लोके जगतामध्ये अस्मिन् हे दैवः देवी आसुरः आसुरी एव निश्चितपणे च आणि दैवः दैवी विस्तरशः विस्तारपूर्वक प्रोक्तः सांगितले. आसुरी पार्थ हे पृथापुत्र मे माझ्याकडून शृणु ऐक. गो भूत सर्गो लोकेस्मिन् दैव आसुर एव च दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु. गो भूत सर्गो लोकेस्मिन् दैवम् आसुर एव च दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु. गो भूत सर्गो लोकेस्मिन् दैव आसुर एव च दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु. अनुवाद आणि तात्पर्य श्री प्रभुपादांच्या द्वारे. श्री प्रभुपाद की जय. हे पार्थ, या जगतामध्ये दैवी आणि आसुरी असे 2 प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन केलेले आहे. आता माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण आहे. तात्पर्य. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला तो दैवी गुणयुक्त जन्म लेण्याचे खात्रीपूर्वक सांगितले
आता ते आसुरी प्रवृत्तीचे वर्णन करीत आहेत। या जगतामध्ये बद्ध जीवांचे दोन प्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे। जे लोक दैवी गुणासह जन्मास आले आहेत ते संयमित जीवन जगतात, अर्थात ते गुरु, साधू आणि शास्त्र यांच्या आदेशानुसार आचरण करतात। मनुष्याने प्रामाणिक शास्त्रानुसार आपली कर्तव्ये केली पाहिजे। जो शास्त्र संमत नियामक तत्वांचे पालन न करता स्वतःच्या लहरीप्रमाणे कर्म करतो तो आसुरी प्रवृत्तीने युक्त असल्याचे म्हटले आहे। शास्त्र संमत नियामक तत्वांचे पालन करणे हीच एकमेव कसोटी आहे। वेदामध्ये सांगण्यात आले आहे की दैव आणि दानव दोघांचाही प्रजापतीपासून जन्म झाला। या दोहोतील फरक हाच आहे की एक वर्ग वेद संमत आदेशांचे पालन करतो तर दुसरा करत नाही। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर भगवद्गीतेचा 16वा अध्याय आणि अध्यायामध्ये दैवी आणि आसुरी प्रभाव याबद्दल भगवंत वर्णन करत आहेत। 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी ऊर्ध्वमूल अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम संपूर्ण एका वटवृक्षाचं वर्णन केलेलं आहे। आणि ते वटवृक्ष त्याची मूळ आकाशात आहेत आणि फांद्या जमिनीत आहेत। कारण भौतिक जगात आध्यात्मिक जगाचं प्रतिबिंब असल्यामुळे त्या वटवृक्ष अश्वत्थ वृक्षाचं भगवंतांनी वर्णन केलं आणि त्यामध्ये त्याच्या फांद्या, पानं, फुलं सगळ्याचं वर्णन 15व्या अध्यायात केलं आणि 16व्या अध्यायामध्ये त्या फळांचं वर्णन केलं। जसं एका झाडाला एक चांगली फळं पण येतात आणि बाद झालेली किंवा वाईट फळं सुद्धा येतात। आता त्याच पद्धतीनं चांगली फळं म्हणजे दैवी गुण जे आहेत, दैवी म्हणजे देवतांचे गुण ज्यांच्यामध्ये आहेत तो, जे आपण चांगले गुण म्हणतो। जसं एखाद्या व्यक्तीला आपण पाहिल्यानंतर म्हणतो की तो अगदी शांत, निर्मळ, स्वच्छ मनाचा असेल तर त्याला आपण म्हणतो गाईसारखा माणूस आहे। आता गाईसारखा म्हणजे त्याला शिंग वगैरे नसतं पण स्वभाव गाईसारखा असतो। आता त्याच पद्धतीनं दैवी म्हणजे ज्याला देवतांचे गुण ज्याच्यामध्ये आहेत दैवी, आणि आसुरी म्हणजे ज्याच्यामध्ये असुर किंवा राक्षसांसारखे गुण आहेत त्याला राक्षसी प्रवृत्तीचा किंवा आसुरी प्रवृत्तीचा व्यक्ती म्हटला जातो। आता जन्मतः कोणी दैवी किंवा आसुरी प्रवृत्तीचा बनत नाही। त्याला ज्या पद्धतीनं संघ भेटतो किंवा ज्या पद्धतीनं वातावरण उत्पन्न होतं त्या पद्धतीनं तो दैवी आणि आसुरी प्रवृत्तीचा व्यक्ती बनतो। जसे एक उदाहरण आहे की एका साधू जवळ, एका व्यक्तीजवळ 2 पोपटाची पिल्लं होती आणि ते 2 पोपटाची पिल्लं जे होते त्या व्यक्तीजवळ त्यांनी एक दिला एका साधूसाठी। साधूला दिला म्हणजे माझ्याकडे मी काय म्हणते तुम्ही घेऊन घ्या एखादा, आणि एक होता एक क्रूर व्यक्तीकडे। आता ते पोपटाची पिल्लं दोन्ही एकाच आईपासून किंवा एकाच मादापासून जन्मलेली दोन्ही पोपटाची पिल्लं, आणि त्या व्यक्तींचा वेगवेगळा संघ प्राप्त झाल्यानंतर ते दैवी आणि आसुरी प्रवृत्तीचे कसे झाले तेव्हा जेव्हा त्या साधू जवळ तो व्यक्ती गेला आणि त्या पोपटांनी त्याचे स्वागत करण्यासाठी स्वागत चालू केलं, या बसा राम राम, पोपट सुद्धा या बसा राम राम। आणि जेव्हा तोच व्यक्ती त्या क्रूर व्यक्तीच्या जवळ गेल्यानंतर त्याच पोपटाचं जे पिल्लू जे दिलेलं होतं, मार डाल, खोट डाल, काट डाल, अशी भाषेचं ते उच्चारण करतो। आणि म्हणून प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहित आहे की हे दोन्हीही दैवी आणि आसुरी प्रजापतीपासून त्यांचा जन्म झाला।
प्रजापती आणि जसं सांगितलं जातं कश्यप आणि दिती, दितीपासून दैत्य आणि आदित्यपासून आदित्य. आदित्य म्हणजे देवता आणि दैत्य म्हणजे असुर प्रवृत्तीचे लोक. आता जेव्हा याच दितीद्वारे संध्या समयी म्हणजे संध्याकाळच्या वेळी ज्यावेळी आपण दिवे लावण्याची, संध्या म्हणजे पूर्ण रात्र पण नाही आणि पूर्ण दिवस पण नाही, त्याला म्हटलं जातं संध्या. जसं संधिवात संधी, जिथं दोन हाडं जोडलेले असतात त्याला म्हटलं जातं संधी. किंवा शाळेमध्ये सुद्धा शिकवलं जातं संधी. दोन शब्द एकत्रित केले जातात त्यावेळी त्याची होते संधी. दोन शब्द एकत्र केले जातात आणि दोन वेगळे केल्यानंतर तो शब्द दुभागला जातो. तर संध्या म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळी ज्यावेळी कश्यप आणि दिती एकत्र आले आणि त्यावेळी त्या दोघांच्या एकत्रित आल्यामुळे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप जन्माला. आता त्यावेळी दितीला सांगितलेलं होतं कश्यपजीने की ही वेळ चुकीची आहे. संध्याकाळच्या वेळी शिवजी आपल्या सर्व भूत पिशाच प्रेतात्मा सोबत फिरत असतात आणि म्हणून त्याला म्हटला जातो प्रदोष काळ. त्या प्रदोष काळाच्या वेळी घरामध्ये दिवा लावायची वेळ आपण म्हणतो. त्यावेळी कुणी जेवत नाही. खरं म्हणजे करू नये. आता सगळेजण कधी जेवतात कधी झोपतात ते वेगळी गोष्ट, पण संध्याकाळच्या वेळी कुणी जेवण करू नये. दिवे लावायच्या वेळी कुणी झोपू नये, कुणी चुकीचं कार्य करू नये, स्नान करू नये. एवढंच की काय अध्ययन पण करू नये असं सांगितलं. तेवढाच ते 20 ते 40 मिनिटाचा जो वेळ आहे संध्या, त्यावेळी जर आपण वाचलं तरी सुद्धा आपल्या डोळ्याची दृष्टी कमी होते. आणि म्हणून प्रभुपादांनी प्रत्येक मंदिरामध्ये संध्या आरती चालू केलेली. त्याच वेळी बरोबर 6:30 ते 7 या वेळी. आता बऱ्याच ठिकाणी ती संध्या आरती विशेष करून उत्तर भारतामध्ये वेळ बदलतो. थंडीच्या दिवसामध्ये 6:30 आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 7, कारण सूर्यास्ताची वेळ जरा वाढलेली असते. तर संध्याच्या वेळी फक्त भगवंतांचं भजन, कीर्तन, नामस्मरण, दिवे लावणे, तुळशीला दिवा लावणे, दरवाजात दिवा लावणे, देवाजवळ दिवा लावणे, अगरबत्ती लावणे, तेच कार्य संध्या. आणि अशा चुकीच्या वेळी कार्य केल्यामुळे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप जन्माला आले. त्यांनी सांगितलेलं आदितीला की तू हे चुकीचं कार्य आहे, ही वेळ चुकीची आहे. चुकीच्या वेळी केलेलं कार्य देखील चुकीचं होतं. त्यामुळे आता नको, पण ती ऐकायलाच तयार नव्हती. ती म्हणाली दितीला आता मुलं झालेली आहेत, दैत्य झालेले आहेत आणि मला सुद्धा आता मुलं पाहिजे. आवडतो. आणि त्यावेळी ते दोघं एकत्रित आले आणि एकत्रित ज्यावेळी गर्भधारणा झाली दितीची, त्यावेळी तिनं पाहिलं कश्यप ऋषींनी की आकाशामध्ये वेगवेगळे अपशकुन दिसू लागलेले, पुतळी ओरडू लागलेले आहेत. भगवंतांच्या ज्या वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्तीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलेलं आहे. असे वेगवेगळे प्राण्यांचे रडलेले आवाज, हे सगळे अपशकुन आहेत. आणि त्या अपशकुन पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की बघ आता तू दिती संध्या समयी गर्भधारणा केल्यामुळे तुला होणारी जी मुलं आहेत ते असुर प्रवृत्तीचे जन्माला येतात. का? कारण त्यावेळी शिवजी आपल्या भूत पिशाच जे त्यांचे सहचर आहेत त्यांच्या सोबत पृथ्वीवर फेरफटका मारण्यासाठी जातात. जसं पोलीस असतात ना, सकाळी किंवा रात्री मध्यरात्री राऊंडवर जातात. आमच्या मंदिरामध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी मंदिर आहेत त्या त्या ठिकाणी डायरी झालेली असतात. रात्री 12-1 वाजता ते राऊंड मारायला येतात, सही करतात, जातात. आम्ही आज रात्री व्हिजिट केलेली आहे. तसंच शिवजी सुद्धा या ब्रह्मांडाची मुख्य अधिष्ठाता असल्यामुळे ते दररोज संध्याकाळी राऊंडवर येतात. त्याला म्हणलेला प्रदोष काळ, संध्याकाळची वेळ. आणि त्यावेळी ते भूत पिशाचांना घेऊन फिरतात आपल्यासोबत. आणि अशा वेळी जो कोणी चुकीचं कार्य करेल त्या भूत पिशाचांना शरीर प्राप्त व्हावं म्हणून त्याला त्या योनीमध्ये पाठवून दिलं जातं. तर हे एक झाले असुरी प्रवृत्तीचे लोक जे कधीही आपल्या मनाने कार्य करणारे. प्रपस्पष्ट पितात तात्पर्यामध्ये आपल्या
मनाच्या इच्छेने कोणतेही नीती नियम न पाळता, कधी उठलं, कधी खाल्लं, कधी झोपलं, आजकाल काहीच नीती नियम राहिलेले नाही. सगळे सूर्यवंशी झाले होते. चंद्रवंशी पुढे चंद्र दिसतच नाही म्हणून डायरेक्ट सूर्य 10 आणि 11 पर्यंत सर्वजण झोपतो. पण जितका वेळ आपण झोपतो तितकी आपली आध्यात्मिक शक्ती, मानसिक शक्ती हळूहळू हळूहळू कमी होतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे अर्ली टू बेड अर्ली टू राईज विच मेक्स मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज. जो व्यक्ती लवकर झोपतो, लवकर उठतो, तो हेल्दी म्हणजे स्वस्थ, वेल्दी म्हणजे धनवान आणि वाईज म्हणजे बुद्धिमान होतो. जेव्हा लवकर उठून कार्य केल्यानंतर, तर या ठिकाणी आजच्या या 6व्या श्लोकामध्ये भगवान सांगितलं की अर्जुना, मी तुला काय सांगितलेलं आहे, दैवी गुण कोणते आहेत ते सांगितलेले. आता दैवी गुण म्हणजे देवतांचे गुण. देव माणूस हा पण आपण शब्द वापरतो. हा देवासारखा देव माणूस होता. देव माणूस आहे. देव माणूस म्हणजे कसा, शांत राहणारा, कधीही न भांडणारा, क्रोधावर नियंत्रण करणारा, त्याला म्हटलेलं आहे शांत, ज्याच्या हृदयामध्ये दया आहे, प्राण्यांप्रती त्याला एक चिंता वाटते, कुणाचंही दुःख पाहिल्यानंतर त्याला तो स्वतः दुःखी होतो दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर. त्याला म्हटलेलं आहे देव माणूस किंवा दैवी गुण. आता भगवंतांच्या शब्दामध्ये जर दैवी गुण म्हणालं तर निर्भयपणा सगळ्यात पहिला. अभयम सत्व संशुद्धी. निर्भयपणा म्हणजे जो कधीही घाबरत नाही, कारण का त्यांनी कुणाचं वाईटच केलेलं नाही. ज्यानं कधी कुणाचं वाईट केलेलं नाही त्याला कशाचीही भीती नाही. आपल्याला वाटतं की कित्येक असे लोक आहेत जे पापी आहेत, त्यांच्या घरात धर्म चांगला चालू आहे, त्यांच्या घरामध्ये पैसा अडका आहे, त्यांच्या घराची भरभराट होत चाललेली आहे, त्यांची मुलं सगळी अगदी अमेरिकेत युरोपमध्ये राहू लागलेली आहेत, पण तो धर्म नाही. अधर्म जेव्हा हळूहळू हळू वाढू लागतो त्यावेळी सगळ्यात पहिला लोक आपलं ऐकू लागतात. अधर्म वाढल्यानंतर लोक पहिला सगळे आपलं ऐकू लागतात. घरचे पण ऐकू लागतात. पहिला बाहेरचे, मग घरचे, मग घरामध्ये धनसंपत्ती भरभराट होऊ लागते. आणि अशी भरभराट होत गेल्यानंतर त्याला धर्म असा धक्का मारून पाडतो की खाली त्याचा नायनाट होऊन जातो. पण कित्येक असे मोठमोठे नेते, राजनेते जे चांगल्या पद्धतीने बोलतात पण त्यांची कृत्य वाईट असल्यामुळे कधीही काही होत, त्यांचा मृत्यू असा आनंदाने किंवा भगवंतांचं स्मरण करत कधी झालेला नाही. आता आपल्याला जेव्हा कळते मोठमोठे नेते किंवा मंत्री जेव्हा शरीर सोडतात किंवा मेले म्हणून, ते मेलेले तर 1, 2, 3 दिवस अगोदरच पण घोषित केल्या, कारण त्यांची असलेली सगळी संपत्ती, स्विस बँकेमध्ये असलेले सगळे अकाउंट सगळे ट्रान्सफर करून सगळं झाल्यानंतर, त्यांचे अंगठे घेऊन सगळं ट्रान्सफर झाल्यानंतर मग आपल्याला कळवलं जातं की तो मेला. अंगठे कट करून येतात, सगळं कट करून घेतो अंगठे. आणि म्हणून तर ते सांगितलं जाते ना की पोस्टमॉर्टम केलं का, कारण हे सगळं पूर्ण ट्रान्सफर करण्यासाठी. म्हणून भगवान सांगतायत निर्भयता, जो कधीही कुणाला घाबरत नाही, फक्त भगवंतांच्या शक्तीला घाबरणारा. सत्वशुद्धी. सत्वशुद्धी कशामुळे होते? सत्वशुद्धी सगळ्यात महत्वाची आहारामुळे होते. आहार शुद्धो सत्वशुद्धी. सत्वशुद्धी ध्रुवा स्मृती. आहार जर शुद्ध असेल तर त्या व्यक्तीची चेतना शुद्ध होते. जैसा अन्न वैसा मन. जैसा अन्न वैसा मन. जेवढं आपण शुद्ध अन्न भोजन करतो, आणि म्हणून तुकाराम म्हणतात गीता भागवतचे सार शाकाहार शुद्ध आहार. जो दुसऱ्या जीवांना प्राण्यांची हत्या करणार आहे, तो प्राण्यांची हत्या केल्यानंतर तो काय दया त्याच्या हृदयात येणार? मेलेलं आपण बघा, ज्यावेळी स्मशानात जातो, कुणाच्या तरी अंतिम यात्रेला जाऊन आलो किंवा स्मशानात जाऊन आलो आंघोळ करतो, आणि ते स्मशानामधलं एखादं प्रेत आपण कापून खातो, म्हणजे आपलं पोट स्मशानात जातं. आपण कधी अशा गोष्टीवर विचार करत नाही, पण ते सत्य.
त्यांनाही जीव आहे, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, त्या प्राण्यांनाही त्यांच्या कुटुंबासोबत राहण्याचा अधिकार आहे. जसे एका बकरीला ओढून घेऊन चालेल त्या ठिकाणी त्या बकरीचं पिल्लू त्याच्या पाठीमध्ये रडत चाललेलं आणि त्या ठिकाणी त्या बकरीची संवेदना त्या ठिकाणी लिहिलेली आहे. ती बकरी म्हणत, त्या पिल्लू म्हणत आहे बकरीसाठी, हे तुमचं मांस नाही, ही माझी आई आहे. एवढाच अंतर आहे की त्यांच्यामध्ये विकसित चेतना नाही प्राण्यांमध्ये. बाकी आपल्यासारखेच आहे, खाणं पिणं राहणं झोपणं मैथून सगळं आपल्याप्रमाणे आहे, पण एकच अंतर आहे की त्यांची चेतना विकसित नाही. आणि म्हणून आपण पाहतो ना, ज्या खटकाच्या दुकानात देखील ज्या बकरींना हिरवा चारा घातलेला आहे त्या हिरवा चारा खाण्यामध्ये आनंदित आहे. त्याला माहित नाही की नेक्स्ट नंबर माझा सुद्धा आहे, कारण ती चेतना विकसित नाही. त्यांना वाटतं की छोटस गवत किंवा हिरवगार गवत मला खायला देणारा मालक आहे म्हणून ते आनंदाने खातो. त्यांना माहित नाही जर त्या मालकाला सोडलं तर शेतात आणि बाहेर जंगलात गेलं तर किती हिरवं भेटेल खाण्यासाठी. आणि आपली ही परिस्थिती तशीच. आपल्याला वाटते की माझी कुटुंब, माझे नातेवाईक, माझी मुलं हे सगळे कसे आहेत, सैन्याप्रमाणे, आणि हे माझं रक्षण करणार आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, पश्यन अपि न पश्यती, डोळे असून व्यक्ती आंधळा होऊन जातो. आणि हे सगळं समजण्यासाठी सगळ्यात पहिला आपला आहार शुद्ध असणं आवश्यक आहे. दुसरं, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन म्हणजे अध्यात्म, गुरु, साधू आणि शास्त्र यांच्या आधारावर जगण्याची प्रवृत्ती. मी कुणाला मानत नाही, मी कुणाचं ऐकत नाही, मला काय माहित नाही, हम सुधरेंगे नाही. ज्यांनी ठरवलं, प्रल्हाद महाराज म्हणतात की कुणाच्याही उपदेशाहून, कुणाच्याही मार्गदर्शनाहून, कुणाच्याही सांगण्यावरून ज्यांनी ठरवलेलं आहे की हम सुधरेंगे नाही, तर त्यांना सांगितलेलं आहे की जे आपण खाऊन उलटी केलं ते पुन्हा चाटणं. प्रल्हाद महाराज खाल्लेलं थुकायचं आणि पुन्हा तेच खायचं. तर यासाठी सांगितलेलं आहे की गुरु, साधू आणि शास्त्र. का? कारण कधी कधी गुरु सुद्धा ढोंगी असू शकतो. जर गुरु म्हणाला मी भगवंत आहे तर मग गुरु ढोंगी आहे. गुरु कधीही भगवंत बनू शकत नाही. आणि म्हणून गुरु काय सांगतात ते शास्त्रामध्ये वर्णन आहे का, शास्त्रामध्ये वर्णन आहे ते साधू सांगत आहेत का, हे तिन्ही बाजूनी क्रॉस चेकिंग होते. आणि जर तिन्ही मधलं एक जरी गडबड असेल तर मग आपण जो चालणारा मार्ग आहे तो मार्ग चुकीचा आहे. जसं शास्त्र पण सांगतात भगवान श्रीकृष्ण राम हेच भगवंत आहे, गुरु पण सांगतात राम आणि कृष्ण हेच भगवंत आहेत, आणि साधू पण सांगतात राम आणि कृष्ण हेच भगवंत आहेत. तर मग बरोबर आहे की राम आणि कृष्ण भगवंत आहेत. कधी कधी काय होतं, जे गुरु असतात ते स्वतःला भगवंत म्हणून घोषित करतात, आशीर्वाद देतात, मग त्यांनाच मुकुट घालतात, त्यांनाच देव म्हणून त्यांचीच आरती केली जाते. गुरूंची आपण उपासना करू शकतो, त्यांना प्रार्थना करू शकतो, पण गुरु कधीही भगवंत बनू शकत नाही. बाप बापच असतो आणि मुलं ही मुलंच असतात. मुलं कधी बाप होत नाही. कितीही जरी मोठे झाले तरी मुलं ही मुलंच असतात आणि बाप हा बापच असतो. आणि म्हणून भगवंतांनी भगवद्गीतेत स्पष्ट केलंय, अहम बीजः प्रदः पिता. कौंतेया म्हणजे हे कुंतीचा पुत्र, 84 लाख योनींचा जो परमपिता आहे तो मी आहे. त्यानंतर भगवान सांगतात आत्मसंयम. आत्मसंयम म्हणजे आपल्या इंद्रियांवरती नियंत्रण करणारा. आत्मसंयम स्वतःवरती नियंत्रण करणारा, दुसऱ्यावरती नियंत्रण करणार नाही. जो व्यक्ती स्वतःवर नियंत्रण करतो तो खरा व्यक्ती सहनशील आणि बुद्धिमान आहे. आणि म्हणून कधी कधी सांगितलं जातं की आपल्या इंद्रियांचा रिमोट आपण दुसऱ्याच्या हातात घेऊन चालत नाही. जसं गौतम बुद्धाचं आपण नाव ऐकलं असेल, गौतम बुद्धाचं नाव ऐकलं, दशावतार मध्ये एक भगवंत आहे गौतम बुद्ध, सिद्धार्थ. तर गौतम बुद्ध एका गावामध्ये प्रचार करून संध्याकाळच्या वेळी बसले आणि त्या ठिकाणी एक व्यक्ती येऊन भरपूर त्यांना वेगवेगळ्या अश्लील शब्द किंवा शिव्यागाळ करू लागला. भरपूर शिव्या देऊ लागला, ते मूर्ख आहेत, नालायक आहेत, भरपूर
जे वाटेल ते वाईट शब्दाचं उच्चारण करू लागले. आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध अगदी शांत, त्याला काहीच प्रकट शांत. आणि ह्याला पुन्हा लागतं, समोरचा व्यक्ती एवढा शांत बसल्यानंतर ह्याचा राग आणि वाढू लागला. आणि त्याने विचारलं, मी एवढं बोलतोय, तुम्ही शांत कसे काय? आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं, जेव्हा आपण कोणत्याही कार्यक्रमासाठी जातो, आता लग्न सराई चालू झाली किंवा वास्तुशांती किंवा कोणत्याही कार्यक्रमाला आपण जातो, जाताना आपण काय घेऊन जातो? आहेर किंवा गिफ्ट घेऊन जातो. लिहिलेलं असते पत्रिका, आहेर आणू नका, पण कुणी घेत तर नको म्हणत नाही. आता तर मी व्हिडिओ बघत होतो, छोटा क्लिप. मुंबईचे लोक पुण्यामध्ये आले, एक जोक म्हणू शकतो, हास्य. मुंबईचे लोक पुण्यामध्ये आले आणि पुण्याच्या जे जेवणाचा डायनिंग हॉल असतो, त्या डायनिंग हॉलच्या इथं दरवाजा उघडण्यासाठी OTP पाहिजे होता. म्हटलं, जेवणासाठी OTP कशाला? दरवाजा उघडण्यासाठी. कुठल्या कुठून भेटणार? म्हटले, तुम्ही स्टेजवर जा, स्टेजवर गेल्यानंतर तुम्ही आहेर द्या, आहेर दिल्यानंतर तुम्हाला OTP भेटेल तर जेवण भेटेल. फुकट जेवण नाही आहे. काय सांगितलं तुम्ही? गौतम बुद्धांची कथा. गौतम बुद्धांची कथा. तर तोच जो उपहार जो आहे, तो उपहार गौतम बुद्ध म्हणाले त्या व्यक्तीला, आपण कधीही गिफ्ट घेऊन जातो, जोपर्यंत आपण गिफ्ट दुसऱ्याला देत नाही किंवा दुसरा स्वीकारत नाही तोपर्यंत आपलंच आहे. आपण जर एकाला दिलं, जर बाबा हे गिफ्ट घे, त्यांनी जर घेतलं तर ते त्यांनी स्वीकार केल्यानंतर त्याचं झालं, नाही तर त्यांनी म्हटलं मला नको, तर तोपर्यंत आपलंच आहे. तसं म्हटलं, तुम्ही मला ज्याही शब्दाने उपहार दिले ते मी स्वीकारलेले नाही, त्यामुळे मी शांत, आत्मसंयमी. आपण जर विचलित झालो समोरच्या बोलणाऱ्यावरून, याचा अर्थ आपण स्वतःचा रिमोट दुसऱ्याच्या हातात दिलेला आहे. दुसरा जसं बटन दाबतोय तसं मग आपण विचलित होऊ लागतो. त्यानंतर भगवान म्हणत आहेत, यज्ञ कर्म, वेद अध्ययन आणि तपस्या करणारा. यज्ञ कर्म, आता सगळ्यात मोठा जर यज्ञ कोणता असेल तर यज्ञानाम जप यज्ञोस्मी, जप करणं सगळ्यात मोठा कलियुगासाठी यज्ञ. हरिमुखे म्हण पुण्याची गणना कोण करी. तर भगवंतांचं नामस्मरण करणं हा मोठा यज्ञ कर्म. वेदांचं अध्ययन, वेदांचं अध्ययन म्हणजे श्रीमद भगवद्गीता, भागवतम, रामायण याचं अध्ययन करणं. तपस्या म्हणजे जे 4 नियम सांगितलेले आहेत, हे सगळ्यात मोठी तपस्या आहे जगात. मांसाहार न करणं, व्यभिचार न करणं, त्यानंतर जुगार न खेळणं आणि नशापान न करणं, हे 4 नियम जे आहेत त्याला म्हटलेले आहे तपस्या. साधेपणा, साधी राहणी, उच्च विचारसरणी, सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग. आता लोकांचं उलट झालं, हाय लिव्हिंग, लो थिंकिंग. कपडे तर असे एकदम हजारो, लाखो, करोडोंचे कपडे, दागिने, त्यांचा पोशाख, त्यांचे बूट, त्यांचा सूट, पण विचार अगदी तुच्छ झाले. हलकट, जसं म्हणतो महाराज, हलकट विचार झाले. हलके म्हणजे हलकट विचार झाले. जी सन्मान, स्त्रियांप्रती असलेला आदर, स्त्रियांप्रती असलेला सन्मान, ही ममता काही राहिली नाही. कुणीही कुणाबद्दलही प्रेम किंवा निस्वार्थ प्रेम राहिलेलं नाही. अहिंसा म्हणजे कोणतीही हिंसा न करणं. आता भागवतच्या 7व्या स्कंदामध्ये नारद मुनी आणि युधिष्ठिर महाराज यांचा संवाद आहे. आणि नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना सांगत आहेत की गृहस्थाचं कर्तव्य कसं असलं पाहिजे. साधेपणा किंवा अहिंसा म्हणजे काय. तर नारद मुनी सांगतात युधिष्ठिर महाराजांना, फक्त आपण जी जन्म दिलेला आहे तीच आपली मुलं किंवा कुटुंबातील सदस्य नाहीये. घरामध्ये असणारे झुरळ, मुंग्या, ढेकूण, डास, साप हे देखील कुटुंबाचे सदस्य आहेत आणि त्यांचीही कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेणं आवश्यक आहे. गृहस्थांसाठी आदर्श पारिवारिक जीवन. भागवतचा 7वा स्कंद जर आपण उघडला, त्याच्यात लिहिलेल्या अध्यायाचं नाव आदर्श
पारिवारिक जीवन. आपण तर त्या नवीन बॅटच आणून ठेवलं, टेनिस बॅट साठी दासांना मारण्यासाठी. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, कुणालाही माझ्यामुळे त्रास होणार नाही. पण जैन धर्मामध्ये अहिंसाचं पालन अगदी काटेकोरपणे करतात, म्हणून ते गाडीतून जात नाही, चालत जातात. आणि जाताना पण एक छोटीशी झाडू झाडत जातात, ज्यामुळे पायामध्ये आमच्या कोणी किडे येणार नाही. तोंडाला एक कापड बांधलेला असतो, कोणतीही किडे जीव आमच्या तोंडात जाणार नाही. तपस्वी जीवन, अहिंसा, सत्य, सत्यानं चालणारा व्यक्ती. महाभारतात सांगितलेला आहे, जो व्यक्ती सत्यानं चालतो परेशान होऊ शकतो, पण पराजित कधी होऊ शकत नाही. जो व्यक्ती सत्याने चालणार आहे परेशान होईल, त्रास होईल, पण पराजित, हारणार कधी नाही. ते सत्याची, कारण सत्य म्हणजे भगवंत. सत्यम परम धीमहि. भागवतच्या पहिल्या श्लोकामध्येच व्यासदेवांनी प्रार्थना केली, सत्यम परम धीमहि. ओम नमो भगवते वासुदेवाय. जन्माद्यस्य इतरतश्च आतेषु अभिज्ञ स्वराट. तेने ब्रह्म हृदय आदि कवये मुह्यन्ति यत् सूरयः. तेजो वारी यथा विनिमयो यत्रात्रि सर्वो मृषा. धाम्ना स्वेन सदा निहस्तकुहकं सत्यम परम धीमहि. श्रीमद भागवतचा हा पहिला श्लोक आहे. 18,000 श्लोकापैकी पहिला श्लोक. सत्यम परम धीमहि. ते ग्रंथ म्हणजे सत्य आहे. क्रोधातून मुक्तता म्हणजे रागाला नियंत्रण. रागाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? अँगर. अँगर, ANGER, अँगर. आणि अँगर डेंजर पासून फक्त एक डी जर लावलं तर त्याला काय होतं? डेंजर. तसं लिहिलंयच ना, खतरा, 20,000 वोल्ट खतरा, डेंजर ज्याला म्हणते. म्हणून अँगर आला की ओळखायचं डेंजर, आता परिस्थिती उत्पन्न होणार आहे. रागाच्या भरामध्ये आपण वर्षानुवर्ष असलेले संबंध क्षणात तोडून देतो. अँगर आणि डेंजर स्पेलिंग लिहून बघा, ANGER DANGER. फक्त डी जर काढलं तर अँगर, आणि अँगरला डी जोडलं तर डेंजर. कोणतेही, आणि का सांगितलेलं आहे अँगर वाढतो कधी? भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात सांगतात, ध्यायतो विषयां पुंसा संगस्तेषु उपजायते. संगात संजायते कामात कामात क्रोधो विजायते. कोणत्याही एका विषयाचं चिंतन, जसं हे मला पाहिजे, समोरच्या झाडावरती किंवा समोरच्या घरामध्ये असलेली मिठाई किंवा खाद्यपदार्थ हे मला पाहिजे. आता त्याचं चिंतन ध्यायतो. मग ते कसं घेणार? चांगल्या पद्धतीनं नाही दिले तर भांडण करून घेणार किंवा लुटून घेणार. घी सीधे उंगली से फिर घी निकालने के लिए उंगली टेढ़ी करने को. वो ध्यायतो विषयां पुंसां संगस्तेषु उपजायते. ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी तीव्र इच्छा. संगात संजायते कामः. ती प्राप्त करण्याची इच्छा इतकी वाढते की ती आसक्ती त्याच्याशिवाय त्या व्यक्तीला वाटते मी राहू शकत नाही. संगात संजायते कामः कामात क्रोधो विजायते. आणि त्या ठिकाणी क्रोध उत्पन्न होतो. म्हणून आपण बघा ना, कित्येक वेळा ऐकतो, तो नहीं तो कोई नहीं, तो अगर मेरे नहीं हो सकते फिर किसी की नहीं हो. मग तिचा पण मर्डर करणं, स्वतः पण आत्महत्या करणं, गळफास लावून घेणं, हे सगळे त्या क्रोधाचे परिणाम आहेत. क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. आणि त्या क्रोधाच्या भरामध्ये त्याची बुद्धी इतकी पूर्णपणे विचलित होऊन जाते, तो काय करतो हेच कळत नाही. बुद्धी पूर्णपणे भ्रष्ट होऊन जाते. म्हणतो ना आपण, बुद्धी भ्रष्ट. विनाशकाले विपरीत बुद्धी. कोणासाठी म्हटलेलं? सगळ्यात पहिला दुर्योधनासाठी म्हटलेलं होतं. ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण शांती दूत म्हणून हस्तिनापूरला आले आणि हस्तिनापूरमध्ये त्याने हात जोडून सांगितलं, पांडवांना फक्त युद्ध करायची आवश्यकता नाही, 5 पांडवांना 5 गावं द्या. कोणती कोणती 5 गावं तर ती आहेत? फरीदाबाद, गुडगाव आणि ही जी आसपास दिल्लीच्या आसपास जी गावं आहेत
दिल्ली म्हणजे इंद्रप्रस्थ. इंद्रप्रस्थला जी चिटकुली आहे ती 5 गावं द्या. तर त्यावेळी दुर्योधन म्हणाला, 5 गावं काय, सुईच्या टोका इतकी जमीन मी देणार नाही विना युद्धेन केशव. जोपर्यंत युद्ध होणार नाही तोपर्यंत मी देणार नाही. त्यावेळी भगवंताने विनाशकाले विपरीत बुद्धी, ज्यावेळी विनाश होतो त्यावेळी विपरीत ही बुद्धी, आपलं कार्य चुकीच्या दिशेने आपल्याला बुद्धी घेऊन जावं. क्रोधातून मुक्तता, त्याग म्हणजे जी भौतिक आसक्ती आहे. त्याग म्हणजे घराचा त्याग करणं नाही किंवा संसाराचा त्याग, मुलांचा त्याग नाही. आजकाल तथाकथित लोकांना त्रास झाला किंवा कंटाळा आला कामाचा, जॉब करायचा, आणि म्हणून लोकांना वाटतं घरदार सोडून छोडो घरबार चलो हरिद्वार, चला हरिद्वारला जाऊन मिळू. म्हणून तिथं हरिद्वारमध्ये कोणतं सांगितलं तर लिहिलेलं आहे म्हणून भिंतीवरती, मातांनो आपल्या नवऱ्याची चांगली काळजी घ्या, कारण हरिद्वारमध्ये साधूंची संख्या वाढू लागलेली आहे. जर काळजी नाही घेतली चांगली तर सगळे घर सोडून जातील. कारण तो त्याग नाही, त्याग आसक्तीचा. त्यासाठी उदाहरण दिलेलं आहे, कमळाचं जे पान असतं किंवा कमळाचं फूल उगतं कुठं, दलदलीमध्ये. पण त्या दलदलीचा किंवा पाण्याचा एकही थेंब त्या कमळाच्या पानावरती किंवा त्या पाकळीवरती टिकत नाही. तसंच आपण या संसारामध्ये असून देखील संसाराची आसक्ती आपल्यात वाढू नये. आपण ठरवलं पाहिजे की वेळ येण्या अगोदर, 4 लोक मला उचलून घेऊन जाण्या अगोदर, आपलीच मुलं घरातून हाकलून घालण्या अगोदर आपण व्यवस्थितपणे अनासक्ती वाढवली पाहिजे. आणि आसक्ती कुणावर? भगवंतांवरती. भगवंतांवरती जेव्हा आसक्ती वाढेल त्यावेळी आपोआप भौतिक संसाराची आसक्ती कमी होईल. जसं 1ली ते 7वी एक विद्यार्थी एका शाळेत शिकतो. 7वीची परीक्षा झाल्यानंतर तो त्या ठिकाणी जोरजोरात रडू लागतो, शिक्षक मी तुम्हाला कसं सोडून जाणार, माझे मित्र मी तुम्हाला कसे सोडून जाणार. पण 2 महिन्याच्या सुट्टीनंतर जून महिन्यात जेव्हा तो 8वीला जातो, 8वी मध्ये नवीन शिक्षक, नवीन मित्र मिळाल्यानंतर हळूहळू 7 वर्ष जे मित्र होते त्यांना विसरून जातो. तसंच आसक्ती केव्हा कमी होईल संसाराची? जोपर्यंत आपण दुसऱ्या वस्तूमध्ये आपली आसक्ती लागेल तेव्हा. मग जेव्हा संसाराची आसक्ती कमी होईल तेव्हा भगवंतांमध्ये आपली आसक्ती वाढेल. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हटले की आसक्ती संसाराची जर कमी करायची असेल तर भगवंतांच्या चरणी आसक्ती वाढवणं महत्वाचं. त्यानंतर पुढं भगवान सांगतात, शांती म्हणजे जो सदैव शांत आहे किंवा कधीही विचलित होत नाही. जसं भगवंत उदाहरण देतात की जे ऊन आणि पावसाळा जसं ऋतू बदलत जातात तसंच सुख आणि दुःख देखील येणार आणि जाणार. आपण कधी महालक्ष्मी मंदिरात जाऊन मागितलं का, महालक्ष्मी भरपूर दिवस झाले कष्ट आलं नाही जीवनात, थोडं दुःख पाठवून द्यायचं, हळदीमध्ये दुःख आलं नाही किंवा असुरात दुःख पाठवलं नाही, थोडं पाठवा असं म्हणतो ना. आपण सदैव सुख मागत असतो तरी सुद्धा दुःख येतच. त्या पद्धतीनं आपण जरी सुख नाही मागितलं आपापल्या कर्मानुसार ते येणारच. सुख आणि दुःख ही आपल्या कर्माची फळं आहेत. शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायिनो अनित्यातांत तीक्ष्ण स्वभारत. हे सुख आणि दुःख, कष्ट आणि चांगले गोष्टी या उन्हाळा आणि पावसाळ्याप्रमाणे येणार जाणार. पण आपण विचलित होता कामा नये. आपली इच्छा नाहीये फार गरमी वाढू नये, पण थांबणार आहे का आपल्या इच्छेने? नाही, गरमी वाढणार. त्याच गरमीमध्ये हळूहळू हळूहळू मग पाऊस चालू होणार. आपली इच्छा अरे कशाला पाऊस पडतो, कारण जोपर्यंत आपली इच्छा असो नसो पाऊस पडणार. त्याच थंडीमध्ये आपल्याला वाटतं अरे सूर्य कुठे गेला, थोडा सूर्य किरण पडला असता तर किती चांगलं झालं असतं, थोडी शेकोटी झाली असती. आणि तोच सूर्य आपल्याला मे मध्ये नको वाटतो. किती गरमी, किती गरमी, थंडीमध्ये सूर्य सूर्य सूर्य.
पण माणूस स्वतःच्या इच्छेनुसार विचलित होत जातो. तो विचलित न होणे त्याला म्हटलेलं आहे त्याग किंवा शांती. दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा. निंदकाचे घर असावे शेजारी. ते शेजारीच असलेलं चांगलं आहे, घरात येऊ नये. घरामध्ये निंदक कधीही जन्माला येऊ नये. आता समजा जर घरातच कुणी चोरी करणारा चोर असेल तर तुम्ही कुठे ठेवणार? घरातलाच कुटुंबातील व्यक्ती जर चोर झाला तुम्ही कुठेही लपून ठेवा, तो शोधून काढणारच. त्या पद्धतीनं निंदा करण्याची प्रवृत्ती जर वाढली तर त्याला मराठीत एक म्हण आहे, दुसऱ्याच्या डोळ्यातील मुसळ दिसते तर स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. त्याला म्हटलेलं निंदा प्रवृत्ती. दुसऱ्याच्या थोडासा द्वेष किंवा वाईट गुण लगेच दिसतो. आणि अहंकार किंवा ही दोष काढण्याची प्रवृत्ती कशाप्रमाणे? एका दारुड्या व्यक्तीप्रमाणे. त्या दारुड्यालाच कळत नाही की त्याला नशा चढलेली. त्या दारुड्याला सोडून सगळ्या जगाला कळालेलं आहे की याला नशा चढलेली. बरोबर? दारू पिल्यानंतर त्याला कळते का नशा चढली नाही? तसंच बडबडत असते, दारूची नशा चढत जाते. सगळ्या जगाला माहिती आहे दारू पिऊन याला नशा चढलेली आहे, त्याला वाटतंय मला काहीच झालं नाही. त्याच पद्धतीनं त्या व्यक्तीला वाटते की मी अगदी ठीक आहे, बाकी सगळे चुकीचे आहे. त्याला म्हटलेलं आहे निंदा करण्याची प्रवृत्ती. चुका काढणे, फक्त चुका काढणे. आता म्हणजे प्रवचन देण्यामध्ये हार वाकडाच गेला, त्यांची भाषा चांगली नव्हती, श्लोक उच्चारण चांगलं. चुका काढायचं म्हटलं तर भगवंतांमध्ये देखील लोक चुका काढतात. ज्यावेळी समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथनामधून वेगवेगळे रत्न येऊ लागले आणि त्यानंतर त्या समुद्र मंथनातून ऐरावत हत्ती आला जो इंद्राने देखला. महालक्ष्मी प्रकटली. महालक्ष्मी प्रकटल्यानंतर सगळे तिचं सौंदर्य पाहून सगळे असुर आणि देवता आकर्षित झाले. मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. सगळ्यांनी मग कॉम्प्रोमाइज केलं. म्हणजे ठीक आहे, आता तर असं भांडण करून होणार नाही, आपण तिच्या हातात हार देऊ. ती ज्याला हार घालेल महालक्ष्मी ती तिच्या इच्छेनं ती स्वीकार करू शकते. तर बघा, दोष करण्याची प्रवृत्ती ती सगळ्यांकडे बघत गेली. पहिला असुरांचे वाकडे तिकडे दात, राक्षसी, सुळे आलेले, त्यांचे डोळे सगळं बघत बघत त्यांच्या चुका काढत गेली. मग देवतांमध्ये चुका काढत गेली. शेवटी चुका काढण्याची प्रवृत्ती इतकी वाढली की नारायणाचा सुद्धा रंग म्हटले तर काळा माणूस आहे. तर श्याम वर्णी म्हणजे काळा आहे, रंग सुंदर नाही. भगवंतांमध्ये सुद्धा तिने दोष काढला. पण सत्य शेवटी काळा त्यांच्यापेक्षा शक्तिशाली आणि सौंदर्यवान कुणीच नाही. आणि सत्य शेवटी तिने हारली. आणि म्हणून ती जर निंदा करण्याची प्रवृत्ती किंवा चुका काढण्याची प्रवृत्ती एकदा जर वाढत गेली ती वाढतच जाते, नष्ट होते. प्रत्येक गोष्टीत चुका करते. प्रत्येक गोष्ट. तो बसल्यामध्ये चुका, उठण्यामध्ये चुका, चालण्यामध्ये चुका, जेवणामध्ये चुका. मीठ जास्तच झालं, मीठ कमी झालं, कोथिंबीरची दांडीच आली, कढीपत्त्याचं पाणी चालून. चुका काढायसाठी मग कुठेही चुका काढू शकतो. तर दोष काढण्याच्या प्रवृत्तीचा तिटकारा म्हणजे त्याच्यापासून मुक्त झालेला. सर्व जीवांच्या प्रती दयाभाव. सर्व जीवांच्या प्रती, त्यांच्या प्रती दयाभाव म्हणजे त्यांची काळजी घेणे. आता बघा, कितीही माणूस मांसाहार करणारा असेल, दररोज सकाळ संध्याकाळ जरी खाणारा असेल आणि तो गाडी स्पीड चालवत असताना फोर व्हीलर, त्याच्या गाडीखाली एखादा कुत्र किंवा एखादं मांजर किंवा डुक्कर आलं किंवा कोणताही प्राणी आला, एक क्षणासाठी का असेना अरे रे त्याच्या मनात दुःख वाटते. कारण आपण जीवात्मे आहोत. ते आपलं खाणं नाही. लगेच दरवाजावरून जाऊन चला ऍक्सिडेंट झाला म्हणून खाऊ लागतो का व्यक्तीला? आजकाल अशीही भारतामध्ये संस्कृती आहे, असेही दयावान लोक आहेत. माकड, गाय, बैल, तेही जरी त्यांनी देहत्याग केला तरी सुद्धा त्यांची अंत्ययात्रा काढून, त्यांना खड्डा काढून त्यांची व्यवस्थित पद्धतीनं अंतिम संस्कार केला जातो, ना की त्यांना कापून खाल्लं जातं. यावरून आपण कळू शकतो की आपण मांसाहारी नाही. आपण दया
दाखवणं प्रत्येक जीवावर आवश्यक आहे. लोभविहीनता, लोभ म्हणजे हे पाहिजे, ते पाहिजे, पाहिजे 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 सगळं पाहिजे. आणि त्याच्यासाठी संसारामध्ये जे लोक आहेत ते लोक आपल्याला पागल बनवतात. ऍडव्हर्टाईज दाखवली जाते, तुमच्या घरात फ्रीज नसेल तर तुम्ही जगू शकत नाही, किंवा वॉशिंग मशीन नसेल तर तुम्ही जगणार कसं. म्हणजे ऍडव्हर्टाईज बघून 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 आपल्याला वाटतं बरोबर फ्रीज पाहिजेच, वॉशिंग मशीन पाहिजेच, मिक्सर पाहिजेच. मिक्सर नाही तर मसाला बारीक होणार कसा. अगोदर होत नव्हता मसाला बारीक, होतं ना रगड्यावर वाट्यावर. ते फक्त बघून 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 आपल्याला ती आसक्ती वाटते. तर त्यासाठी सांगितलेलं आहे की लोभविहीनता, सौम्यता म्हणजे शांत किंवा सौम्य. जसा आपण पांढरा रंग असतो त्या पांढऱ्या रंगाला सौम्य म्हटलंय, आणि जे निळा किंवा लाल भडक त्याला सौम्यता आणि रजोगुण आहे. सौम्यता म्हणजे सत्वगुणी शांत राहणारा. विनयशीलपणा, नम्र. विद्या विनयेन शोभते. जो व्यक्ती व्यवस्थित पद्धतीनं ज्याच्याजवळ विद्या येते तो व्यक्ती विनयी होतो, म्हणजे नम्र होतो. जसं डाळिंबाच्या झाडाला भरपूर डाळिंब जर लागले तर ते झाड वागतं, ताट उभारत नाही. ज्या व्यक्तीकडे बुद्धी आहे तो व्यक्ती नम्र बनतो, ताट बनत नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे जो व्यक्ती ज्ञानी बनतो किंवा पंडित आहे तो व्यक्ती नम्र बनतो. आणि त्यालाच म्हटलेलं आहे विनयशीलता. दृढ निश्चय, भगवंत माझे रक्षण करतील, भगवंत माझं पालन करतील आणि भगवंत मला सांभाळतील याचा निश्चय. जसं प्रल्हाद महाराजांना विचारलं हिरण्यकश्यपूने, सांग कुठे आहे तुझा नारायण. तर अणू रेणू कणा कणामध्ये आहेत, प्रत्येक ठिकाणी माझ्या हृदयामध्ये आहेत, आपल्या हृदयामध्ये, आपल्या खांब्यामध्ये आहेत, खांब्यामध्ये. तोपर्यंत भगवंत खांब्यामध्ये नव्हते. पण जेव्हा प्रल्हाद महाराजांनी सांगितलं हा ते खांब्यामध्ये देखील आहेत, आणि त्यावेळी नरसिंह भगवंतांना खांब्यामध्ये प्रकट व्हावं लागलं. स्तंभे सभायाम मृदम नमाशम, त्या स्तंभामध्ये प्रकट व्हावं लागलं. तो दृढ निश्चय, उत्साह भक्ती करण्यासाठी, उत्साहात, निश्चयात, धैर्यात, क्षमा. चुका, आता माणूस चुकीचा पुतळा आहे, त्यामुळे जाणतेपणे अनजाणेपणे जर चूक झाली त्याला क्षमा करणे. आणि ज्यावेळी आपण क्षमा करतो कोणत्या एका व्यक्तीला त्याच्या चुकीसाठी, आपण महान बनतो, आपण भगवंतांच्या डोळ्यामध्ये चांगले बनतो. आणि त्याला दंड कोण देते, प्रकृती किंवा निसर्ग त्याला दंड देतो. आपण पापाचा भागीदार होण्याची आवश्यकता नाही, आपण सोडून द्यायचं. निसर्ग त्याला बरोबर दंडात्मक कारवाई निसर्ग करतो. शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती. शुची म्हणजे शुद्धता, स्वच्छता. शुची म्हणजे शुद्धता. एकाच ठिकाणी खाणं, तिथंच झोपणं, तिथंच पडून राहणं. वैदिक सभ्यतेमध्ये पूर्वीच्या घरी पलंग नव्हते. का नव्हते पलंग? कारण घरी सकाळी उठल्यानंतर लगेच सारवायचे किंवा पुसून घ्यायची जमीन शुद्ध करण्यासाठी. झोपणं म्हणजे तमोगुणच्या ठिकाणी ती जागा अपवित्र झालेली आहे, ती पुसून किंवा सारवून घ्यायची शेणाने. आजकाल फर्निचर, फिक्स पलंग, तिथंच खा, तिथंच झोपा, तिथंच सगळं चाललेलं असतं. ज्या ठिकाणी आपण जेवतो त्याच ठिकाणी जर आपण झोपलं तर वाईट स्वप्न येतं. आणि म्हणून सांगितलं अंथरुणात कधीही जेवण करू नये. त्या सगळ्या गोष्टी वैदिक पद्धतीमध्ये होत्या, पण आजकाल वाटते नाही. बेड टी उठल्याबरोबर अंथरुणातच चहा प्यायला, बेड टी अंथरुणातच प्यायला. आणि म्हणून अगोदर हे पलंग वगैरे काही नव्हतं. आजपर्यंत आता पलंग वगैरे आश्रममध्ये मिळाले. पण जेव्हा मी आश्रममध्ये होतो सुरुवातीच्या काळात, त्यावेळी प्रत्येकाने आपापली चटई फोल्ड करायची. आरती तेवढीच, जेवढी झोपाची सरमसाट नाही लोळायला, तेवढीच बरोबर अर्धी. 3 फूट बाय 6 फूट अर्धी चटई, त्याच्यावर एक चादर, एक डोक्याखाली ठेवण्यासाठी चादर किंवा पांघरायसाठी.
तर सगळ्यांनी झोपायचं मंदिरच्या हॉलमध्ये, टेम्पल हॉलमध्ये लाईनने 3-3 फूट गॅप सोडून झोपायचं. सकाळी 4 वाजता उठल्यानंतर प्रत्येकाने आपापलं अंथरूण गुंडाळून त्याला दोरीने बांधायचं आणि घेऊन माळ्यावर ठेवायचं. आणि दररोज एकट्याला सेवा की दररोज सकाळी आरतीच्या अगोदर मंदिरात पोछा मारून मंदिर साफ करून घ्यायचं, पुसून घ्यायचं. सगळेजण आरतीला येण्याअगोदर या सगळ्या गोष्टी वैदिक सभ्यतेमध्ये होत्या, म्हणून कोणी आजारी पडत नव्हतं. आज आजारी पडण्याचं प्रमाण वाढलेल्या कशामुळे? कष्ट नाही केलेलं. कोण काढणार दररोज अंथरूण? कोण घडी करणार? त्यापेक्षा पलंग ठेवा, घालून ठेवा. 24 तास 12 महिने कधी या झोपा. आणि ते अंथरूण बघितल्यानंतर व्यक्तीला वाटू लागतं माझं डोकं दुखायला, थोडा वेळ थकलेलं आहे. अंथरूण नसेल तर झोप येते, त्याला बघितल्यानंतर आठवण येते की खरोखर थोडं झोपून घेतलेलं चांगलं आहे. त्यालाच म्हटले आहे तमोगुण. सुची आणि द्वेष. द्वेष म्हणजे दुसऱ्या जीवांप्रती असलेला राग किंवा मुत्सरता आणि सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती. कोणी मज वंदा, कोणी मज निंदा, मज एकच धंदा हरी गोविंदा. कोणी माझी स्तुती करा, कोणी माझी निंदा करा. तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्ट येन केनचित अनिकेत स्थिरमती भक्तिमान मे प्रियो नरः. भगवंत भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये वर्णन करतात. निंदा स्तुती सममानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. त्या श्लोकाचं मराठी भाषांतर. तुल्य निंदा स्तुती मौनी. निंदा आणि स्तुती ज्याच्यासाठी समान आहे. तुल्य निंदा स्तुतीर मौनी, जो मौन राहतो शांत. संतुष्ट येन केनचित, कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंदित आहे. किसी ने गाली दी या खाली, दोनों गर्दी खाली. कधी कधी लोक 56 भोग वाढतात, कधी कधी शिवाय देतात रस्त्यावर. काय हरे कृष्णाने काम धंदे नाही, कचरा निघून. कोणी स्वागत करून 56 भोग वाढतो. कोणी कोणाच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या घरी स्वागत करायची इच्छा नसते तर कुत्र्याला सोडतात अंगावर, छू छू. कोणी स्वागत करून 56 भोग किंवा महाप्रसाद देतो. गाली हो या थाली, दोनों खरेदी खाली. त्याला समजायला आहे तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्ट येन केनचित. निंदा स्तुती सममानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे, तो खरा साधू. साधू म्हणजे फक्त कपडे घालणारा, लाल कपडे घातलेला, जटा रुद्राक्षांच्या माळा घातलेला तो साधू नाही. आपल्याला ते लोकांनी इमेज तयार केली. संध्याकाळी 2-3 तास सिरियल बघून 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 ते आमच्या डोक्यात बसलेलं आहे. साधू म्हणजे तोच अलख निरंजन. तर वेगळे कपडे घातलेला, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा घातलेला, जटा असलेला साधू नाही. साधू या जर शब्दाचा अर्थ जर आपल्याला शुद्ध मराठी भाषेत समजायचा असेल, साधू म्हणजे 6 प्रकारचे जे गुण आहेत, वाईट गुण, काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मात्सर्य, यांना धुणारा म्हणजे साधू. यांना धुवून टाकणारा. सर्फ एक्सेलने एरियलने नाही, आपल्या भक्तीने ज्या वाईट गोष्टींना धुवून टाकणारा तो साधू. मग साधू शर्ट पॅन्ट वाला असू शकतो, साधू मग जीन्स वाला पण असू शकतो, किंवा साध्वी साडीमध्ये पण असू शकतो. फक्त वरच्या आभूषणावरून किंवा वरच्या कपड्यावरून कुणी साधू बनत नाही. आणि याचमुळे भारतामध्ये गडबड होते. वरच्या कपड्यामुळे आपण त्यांना नमस्कार करतो, साधू आहेत म्हणून जातो, पण ते जेव्हा चुकीचं कार्य करतात त्यावेळी मग सगळं धर्माबद्दल लोक लांछन लावतात. आणि भगवंतांनी म्हणून क्लिअर केलेलं आहे की कोण साधू असावा. आणि हे भारतात हे दैवी स्वभावाच्या मनुष्यामध्ये आढळणारे गुण हे आहेत. तर हे सगळे गुण आपण पाहिले. कोणते कोणते गुण दैवी म्हणजे चांगल्या व्यक्तीच्या शरीरामध्ये किंवा चांगल्या व्यक्तीच्या हृदयामध्ये हे गुण आहेत. दैवी गुण म्हणजे देवतांचे असणारे गुण. आता दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानं चाविदातस्य पार्थ संपत्त आसुरीं. हे पार्थ, दंभ म्हणजे अहंकार, माझ्यासारखा कुणीच नाही, माय वे इज हायवे.
मी जे सांगेन ते पुढे मध्ये बोलायचं नाही. दंभ, उर्मटपणा म्हणजे कधीही कोणाचा ऐकणारा नाही. काही सांगायला गेलं की टांगायला गेलं, काही चांगलं सांगायला टांगायला. उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे कोणाचे गुण आहेत? आसुराचे गुण आहेत किंवा आसुरी प्रवृत्तीच्या व्यक्तीचे गुण. आणि म्हणून चाणक्य पंडित एक महत्वाचं ज्ञान देतात चाणक्य नीतीमध्ये. चाणक्य पंडित म्हणतात की ऋणकर्ता पिता शत्रू मातांच व्यभिचारिणी रूपवती भार्या शत्रू पुत्र अपंडिता. ऋणकर्ता पिता शत्रू, ध्यानपूर्वक ऐका. ज्याचे वडील कर्ज बाजारी होऊन मरून जातात, मग ते कर्ज कुणाला फेडायला लागतंय? मुलाला. मग तो मुलगासाठी वडील कोण म्हणतात? शत्रू म्हणतात. अरे साला मरून गेला, माझ्यावर कर्ज सोडून गेला. ऋणकर्ता पिता शत्रू माताच्या व्यभिचारिणी. जर आई आपल्या मुलांना चांगले संस्कार नाही दिले तर आई मग ती मुलांसाठी शत्रू बनते. जेव्हा जेलमध्ये मुलांना टाकलं जातं आणि मग विचारलं जातं का असं काय जेलमध्ये, त्यावेळी मग आईच्या नावाने दरड फोडू लागतो. जर मला चांगले संस्कार दिले असते तर मी जेलमध्ये आलो नसतो. ऋणकर्ता पिता शत्रू मातांच्या व्यभिचारिणी रूपवती भार्या शत्रू. ज्याची पत्नी सुंदर आहे त्या पतीसाठी ती पत्नी शत्रू बनते. त्याला वाटतं प्रत्येक जण याला कोणी बघतोय का, तिचं लपडं कुठं चालू आहे का. प्रत्येक वेळी संशय बुद्धी, संशयात्मा विनश्यती. रूपवती भार्या म्हणजे पत्नी, रूपवती भार्या शत्रू पुत्र अपंडित. जो पुत्र काही केल्या शिकत नाही तो मग वडिलासाठी ते मग शत्रू बनून काय पाहिलं, काही शिकत नाही. तर असा अज्ञानी बनून जो अज्ञानी असतो ते आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचे गुण आहेत. त्यानंतर दैवी गुण मोक्षदायक असतात आणि आसुरी गुण बंधनकारक असतात. हे पांडवा, तू चिंता करू नकोस, कारण तू दैवी गुणांसह जन्मलेला आहे. आता अर्जुन चांगल्या गुणासह जन्मलेला आहे. का? कारण कुंतीमध्ये तसे गुण होते त्यामुळे. पण कधी कधी संसारामध्ये फक्त गुणाने नाही चालत, जन्मापासून आलेले नाही चालत. ते कल्टिवेट करणं आणि टिकून ठेवणं महत्वाचं. आता बघा, प्रभुपादांची शक्ती इतकी आहे की प्रभुपाद अमेरिकेत गेले वयाच्या 70व्या वर्षी. आता तिथं कुणी असे दैवी गुण असलेले किंवा देव माणसासारखे लोक नव्हते. प्रत्येक जण गाईचा मांस खाणारा, दारू पिणारा, व्यभिचार करणारा, हे तर त्यांचं रेग्युलर होतं. दररोज नित्य नियमाने दारू पिणं म्हणजे दररोज आपण जसं चहा पितात तिथं भारतात तसे ते दारू पितात. आता फ्लाईट मध्ये जातो, फ्लाईट मध्ये सुद्धा दारू वितरण केली जाते. फ्लाईट मध्ये सुद्धा ऑफिशियली, भारतामध्ये नाही पण इंटरनॅशनल फ्लाईट मध्ये दारू सगळ्यांना वाटली जाते. कधी कधी जर कोणी जास्तच मागणारा असला तर ती एअर होस्टेस परेशान होते, वाटली ती 10 वेळा बोलू नका मला परेशान करा. तर अशा ठिकाणी आसुरी प्रवृत्तीच्या लोकांना प्रभुपादांनी भक्त बनवलं आणि ते प्रभुपादांची शरणागती त्यांनी स्वीकारली आणि ते आज साधू संत झाले, संन्यासी झाले, गुरु झाले आणि भक्त झाले. पण त्या उलट भारतामध्ये जे चांगल्या घराण्यातून, चांगल्या कुटुंबातून, ब्राह्मण कुटुंबातून जन्मलेली मुलं आज आसुरी प्रवृत्तीचे झाले. आज ब्राह्मणाच्या मुलांना भारतामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त मांस खाण्याची इच्छा ब्राह्मणाच्या मुलांना असते. आसुरी प्रवृत्ती. कारण नीतीनियम पालन करायचं नाही, अज्ञानात राहणं आणि जो सगळ्यांची कर्म घेतलेला पैसा, जो तुम्ही आजच सकाळी चर्चा करत होतो, ब्राह्मणांची मुलं जे वेगवेगळे कर्मकांड करतात, वेगवेगळे करतात, त्यांची मुलं सहजासहजी अशी चांगली नाही म्हणत. जे उच्च कोटीचे शुद्ध ब्राह्मण आहेत त्यांचीच मुलं चांगली शिकतात, ते ब्राह्मण बनतात. बाकी सगळे वाम मार्गाला किंवा वाईट मार्गाला लागतात. का? कारण सगळ्यांची घेतलेली कर्म, त्यांची घेतलेली दक्षिणा आणि त्यामुळे त्यांना ते कर्म फळं भोगावी लागतात. आणि म्हणून आपल्या संस्थेमध्ये कुणीही
यज्ञ कर्म वगैरे असे कर्मकांड करत नाही. कारण ते यज्ञ करणं म्हणजे त्याचे कर्म घेणं. कर्म पैशाच्या रूपामध्ये तो दक्षिणा ज्यावेळी देतो त्यावेळी दक्षिणेच्या रूपामध्ये तो आपले कर्म त्यांना सुपूर्द करतो. अशी कर्म घेतली आणि तपस्या नाही केली तर काय होतं? ब्राह्मण कधीही आपलं ज्ञान, आपलं पंडित्य, आपली भक्ती विकत नाही, वितरित करतो. आणि जर कुणी स्वइच्छेने जर दक्षिणा दिली, काही शिदोरी दिली किंवा शिधा दिली, ज्याला राशन शिधा म्हणतो, तांदूळ डाळ गव्हाचं पीठ, त्याच्याने कधी स्वतः ते मागत नाही, स्वइच्छेने सांगत नाही. रेट पहिलाच लग्नाचे 11,000, वास्तुशांतीचे 21,000. आज पहिलाच सांगितलं जातं. मोठा यज्ञ केला तर 51,000, सामान तुमचं तर 31, माझं सामान आणलं तर 51. मग तेच तांदूळ सगळीकडे 100 ठिकाणी पुरवलं जातं, तीच भांडी, त्यांना दान दिलेलं तेच पुन्हा आपण दान करतो. मग अशा दानाचा आणि अशा तपस्येचा काहीही फळ भेटत नाही. असे किती ब्राह्मण मी पाहिलेत आमच्या गावी सुद्धा की सकाळी पूजापाठ करतात, संध्याकाळी दारू पिऊन पडलेले. ब्रह्म जानाती इति ब्राह्मण, म्हणजे भगवंतांना जाणून घेतलेला ब्रह्म जानाती तो ब्राह्मण, शुद्ध ब्राह्मण. आणि त्या ब्राह्मणासाठी सांगितलेले नियम आहेत. त्या ब्राह्मणांना दररोज 3 वेळा आंघोळ करणं आवश्यक आहे. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 3 वेळा सूर्याला अर्घ्य देणं, 3 वेळा गायत्री करणं, सकाळ संध्याकाळ बसून नाम जप करणं. या सगळ्या गोष्टी जर केल्या तर तपस्याच्या बळावरती त्याची शक्ती राहते, आध्यात्मिक शक्ती. नंतर शक्ती क्षीण होऊन जाते. जशी आपण होळी पेटवतो. का पेटवतो होळी? कारण होलिका जी आहे ती हिरण्यकशिपूची बहीण आहे आणि तिला ब्रह्माजीने आशीर्वाद, वरदान दिलेला होता की तू अग्नीमध्ये कधीही भस्म होणार नाही. तिला आशीर्वाद होता, वरदान. पण तिने त्या वरदानाचा काय उपयोग केला? दुरुपयोग केला. प्रल्हादाला मांडीवर बसवलं आणि सांगितलं आता प्रल्हाद मांडीवर बस, आणि सांगितलं पेटवा चारी बाजूने. मी तर म्हणणार नाही, प्रल्हाद जळून जाईल. पण भगवंतांनी प्रल्हादाचं रक्षण केलं आणि ती होलिका जळून गेली. म्हणून अधर्मावर धर्माचा विजय होतो, म्हणून आपण होळी पेटवतो. खरं लोकांना ते पण माहिती मी होळी का पेटवतो. धर्माचा अधर्मावर झालेला विजय. आणि त्यानंतर भगवंत हे सांगत आहेत की आज या जगामध्ये दैवी आणि आसुरी असे 2 प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन केलेले आहे आणि आता माझ्याकडून आसुरी गुणांचं वर्णन आहे. आणि यापुढे आता भगवंत डिटेल मध्ये आसुरी प्रवृत्ती म्हणजे काय, आसुरी प्रवृत्तीचे लोक कसे असतात, आसुरी प्रवृत्तीच्या लोकांची लक्षणं काय आहेत, आसुरी प्रवृत्तीचे लोक काय खातात, कसं बोलतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता भगवंत त्या पुढे देणार आहेत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रीमद् भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. एकादशी महोत्सव की